महायुतीमध्ये शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू असल्याची माहिती समोर येते। स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरच्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिल्यानं राष्ट्रवादीचे मंत्री नाराज आहेत। राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांपैकी केवळ अजित पवारांनाच स्वजिल्हा मिळालाय, तर आदिती तटकरेंना त्यांचा रायगड जिल्हा मिळाला होता। मात्र शिवसेनेच्या नाराजीनंतर त्याला स्थगिती देण्यात आली आहे। अजित पवारांनी स्वतःपुरते आणि सुनील तटकरेंनी लेकीपुरते पाहिलं आणि परंतु पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळवण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची भावना या मंत्र्यांमध्ये असल्याची माहिती आहे। भाजपच्या 20 पैकी 7 आणि शिवसेनेच्या 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुदावले सध्या आपल्या सोबत आहे। निलेश, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालकमंत्री पदांचं वाटप झालेलं आहे आणि त्यावरूनच कुठेतरी नाराजीचा सूर मंत्र्यांमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अनेक वेळा ज्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळत असतं, मात्र महायुतीमध्ये सध्या अनेक मंत्र्यांची रीग लागल्यामुळं अनेक लोकांना जे आहे ते ॲडजस्टमेंट करावं लागल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बघायला गेलं तर भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत सगळ्यात जास्त जर ॲडजस्टमेंट कुणी केली असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, आणि त्यामुळेच मंत्र्यांची थेट आपल्या राष्ट्रीय नेत्यांवर आणि आपल्या प्रदेशाध्यक्षांवर नाराजी असल्याची बाब आता निदर्शनास येताना पाहायला मिळते। अजित पवार यांना स्वतःचा जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे, तर दुसरीकडं आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। केवळ स्वतःसाठी आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या लेखीसाठी किल्ला लढवला आणि त्या ठिकाणी या दोघांना आपल्याला पालकमंत्रीपद घेतलेलं आहे। त्यातही आता आदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती आली। तर दुसरीकडं उर्वरित जे सर्व मंत्री आहेत यांच्या जर ज्यांना जे जिल्हे मिळाले त्याचं जर अंतर पाहिलं तर साधारणपणे शेकडो किलोमीटरचं हे अंतर आहे। एक उदाहरण कोल्हापूरचं हसन मुश्रीफांचं पाहिलं तर त्यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे। कोल्हापूर वाशिम जर अंतर बघितलं तर साधारणपणे 725 किलोमीटरचे अंतर आहे। दुसरीकडे माणिकराव कोकणेंचा विचार केला तर त्यांना नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। साताऱ्याचे मकरंद पाटील यांना बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे। 440 किलोमीटरचं हे अंतर आहे, त्यामुळं जिल्ह्यातलं मतदारसंघातलं काम कसं करणार, यासोबतच मुंबईतलं काम कसं करणार आणि ज्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्रीपद म्हणून मिळालेली आहे त्या जिल्ह्याचं काम कसं करणार असा प्रश्न सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांसमोर असल्याचं पाहायला मिळत आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेहमीची आठवड्याची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडणार आहे। या बैठकीत देखील या विषयावरून चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। मंत्र्यांमध्ये या सगळ्या पालकमंत्री पदाच्या वाटपावरून नाराजी असल्याचं आता आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद निलेश, तू अधिक दिलेल्या माहिती संदर्भात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।